वैष्णवी नाना थोडे, आमची शाळा व्यवस्थापन समिती पालक वर्ग या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहात आणि तो क्षण या ठिकाणी सुरू झालेला आहे। दीपम ज्योती परब्रह्म, दीपम ज्योती। एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते, थोडासा का होईना पण अंधार दूर करते आणि असा हा अंधार दूर करण्याचं काम या ठिकाणी ही ज्योत आपल्या गावामध्ये करणार आहे। मी सर्व मान्यवरांना विनंती करेल की तसेच आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा श्रीमती सुनीता गजानन थाटे या ताईंच्या हस्ते सध्या या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू आहे। मी पोलीस पाटलांना विनंती करेल की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे। पोलीस पाटील ताईंना विनंती करेल की आपण या ठिकाणी विराजमान व्हायचं आहे। सर्वांनी जोरात एकदा टाळ्या वाजवायचा आहे। आपल्या कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे। ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत मित्रांनो, 1 महिन्यापासून हा कार्यक्रमाचं नियोजन आम्ही या ठिकाणी करत आहोत। त्या कार्यक्रमाला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। सोपान रामचंद्र मंगळकर यांच्याकडून 100 रुपये, बाबूलाल भाऊ शिंगंडे यांच्याकडून पाऊस पडतो आहे तसं आमच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा कौतुकाचा पाऊस तुमच्यावर झाला पाहिजे एवढं मात्र नक्की। त्यानंतर अतुल कल्याणकर यांना मी सुद्धा विनंती करेल की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे। धनराज बोराडे यांना विनंती करेल की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे। इथे अशासाठीच मी सोसला बोबाटा, कळ्यांची काळजी होती, फुलांचा मामला होता। या सर्वश्रेष्ठ कविश्रेष्ठ सुरेश भट यांच्या ओळीप्रमाणे मामला मित्रांनो फुलांचा आहे। आपल्या कर्तृत्वाने फुलांच्या परिसुगंध पसरवणारे मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं स्वागत करणं हे आपलं काम आहे। म्हणून एका जोरात टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया, कारण जामनेरवरून ती मंडळी निवड आपल्या मुलांचं कौतुक पाहण्यासाठी आणि उत्साह वाढवण्यासाठी इथे आलेले आहेत। मग थोडं आपणही आपल्या टाळ्यांची दाद देऊन त्या लोकांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे। आमचे मित्र प्रवीण पाटील सर हे सुद्धा उपस्थित झाले। यांना विनंती करतो। त्याच्यानंतर आमचे मित्र समाधान ओळखतात आणि आमच्या प्रेमापोटी ते या ठिकाणी येतात, म्हणून एकदा तुम्ही त्यांचं कौतुक करायचं आहे, कारण ते परत पुन्हा आपल्या गावामध्ये आले पाहिजे आणि असंच प्रेम त्यांना। मी सुनीता ताई थाटे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे। ताईंचं स्वागत या ठिकाणी तुम्ही करायचं आहे।
रंजनाताई मॅडम यांचं स्वागत करायचं आहे. या झालेल्या गीतामध्ये उमेश देशमुख सर बोरगाव यांच्याकडून 100 रुपये, नारायण चोपडे 100 रुपये, महेंद्र कोळी यांच्याकडून 100 रुपये, विलास चांदेकर सर जामनेर यांच्याकडून 100 रुपये, घनश्याम बर्डे यांच्याकडून 100 रुपये, कविता ज्ञानेश्वर चौधरी मॅडम आणि रंजना इंगळे मॅडम यांच्याकडून 100 रुपये, परमेश्वर जगदेव कुटे यांच्याकडून 100 रुपये, निवृत्ती श्रीखंडे यांच्याकडून 200 रुपये, ईश्वर जगदेव कुटे यांच्याकडून 100 रुपये, 100 रुपये, संतोष राजधर बोंडे यांच्याकडून 100 रुपये. विलास चांदेकर यश प्लायवूड यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. आमचे मित्र नानाभाऊ कसरे रेल्वे पोलीस त्यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं. सुरवाळे यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. गजानन दादा वराडे यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. मिलिंद दादा सोनवणे यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. दीपक भाऊ पालवे यांना विनंती आहे की त्यांनी यायचं आहे. गोकुळ महाजन सर यांच्याकडून 100 रुपये, गजानन श्रीखंडे यांच्याकडून 200 रुपये, शिवचरण खवडे यांच्याकडून 100 रुपये, भगवान वखरे यांच्याकडून 100 रुपये, मनसाराम नेवल यांच्याकडून 100 रुपये, राहुल भाऊ सोनवणे अध्यक्ष यांच्याकडून 200 रुपये, 100 रुपये, आशिष जंजाळ 100 रुपये, माणिक पालोदे यांच्याकडून 100 रुपये, दिलीप नेवल सर 200 रुपये. 10 वर्ष कोकणात राहिल्यावर त्यांना सर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. सत्यवान दादा पाटील यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. अशोक दादा भोळे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. मित्रांनो, खूप लांबून शेंगोड्यावरून हे सर्व मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. एका जोरात टाळ्या वाजवा बरं का यांना, यांच्यासाठी. प्रकाश खवडे यांच्याकडून 200 रुपये, रमेश कांतीलाल पाटील अध्यक्ष जिनियस मास्टर यांच्याकडून 100 रुपये, दिलीप जावरे सर बोधवड यांच्याकडून 100 रुपये, आमचे मोठे बंधू सुनील इंदरसिंग परदेश अतिशय छान लांबून ही मंडळी सर्व ठिकाणी या ठिकाणी आहे. मावशी, ओ मावशी, या मावशी या लवकर. आम्ही सांगतो 17-18 वर्ष झाले नोकरीले. पहिल्यांदा आई वडील आणि असं पूर्ण कुटुंब म्हणून आम्ही आले. कार्यक्रम केले पण कधीच नाही गेले, कुठेच नाही गेले. ही डेअरिंग पूर्ण या माणसामुळे मला, बाकी सगळं काहीच नाही. आज त्यांचा सत्कार करायचा आहे मोठ्या गाजावाजामध्ये, कारण की या कार्यक्रमाचे तेच मेन मानकरी. कारण की हा कार्यक्रम म्हणजे 1 महिना झाले पूर्ण मेहनतीनं, म्हणजे दिवसभर शाळेत थांबून उपाशी, डायरेक्ट उपाशी, भूक लागली म्हणजे चहा, फक्त बस एक चहा घ्यायचे. आम्हाला सांगायचे की सर राहुल एक चहा द्या. दिवसभर डायरेक्ट उशिरा 6 वाजेपर्यंत त्यांनी आज कार्यक्रमाची मेहनत घेतलेली आहे. त्यांना काय लागलं त्यांनी फक्त फोन करायचा, राहुल भाऊ हे पाहिजे, लगेच आलं. तुम्ही सांगा. त्यांना सांगितलं होतं मी, तुम्हाला काय लागतं फक्त पण कार्यक्रम घ्या. एक मुलांचा आत्मविश्वास. आपल्या इथलं मुलं म्हणजे देवाघरचीच फुलं डायरेक्ट. कारण की तालुक्यामध्ये नाव म्हणजे आपलं नवी दाभाडीचं कास्त आहे. आज नवी दाभाडीचं नाव आहे आपलं तालुक्यामध्ये, आणि ते उद्याच राज्यामध्ये पडकणार आहे. आज उद्या मंथनचा निकाल आहे. आपल्या शाळेची मुलं राज्यामध्ये चमकणार म्हणजे या 3 शिक्षकांमुळेच.
त्यांना कौतुक किती करावं हे मला बोलताच येत नाही, असं कौतुक करावं त्यांचं. एकदा त्यांचा टाळाच्या घरात कौतुक करू आपण, एक सर्वांनी टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी. त्यांचे कौतुक कसे करावे माझा एकदम अंतःकरण भरून राहिले की त्यांना काय उपमा द्यावी. कारण की असे शिक्षक मिळणं आपल्या गावाला एक भाग्यच आपल्या गावाचं काहीतरी की असे शिक्षक मिळाले आपल्याला. पहिल्यापासून आपल्याला शिक्षक चांगलेच, पण एक एक पायरी वर चढत चालले होते. पहिल्यांदा शिक्षक चांगलेच होते आपल्याला, पहिल्यांदा पहिली पायरी दुसरी पायरी, आज आपण शिखर गाठलंय, डायरेक्ट शिखर. कारण की तालुक्यात मुलं चमत नाही म्हणजे एक अजब गोष्ट आहे. अजून आपल्या तालुक्यात आपल्या गावात तर नव्हतंच, अजून नाव तर नव्हतंच समजा विद्यार्थ्यांच्या गावात पण नव्हतं की गावात काहीतरी मुलगा कुठेतरी लागला व्हा, काहीतरी आला मराठी शाळेचा मुलगा ग्रुपमध्ये आला व्हा. आता ग्रुपमध्ये आपले मोबाईलचे ग्रुप असतात बघ, त्याच्यावरती कोणत्या मुलाचं स्वागत हे आजपर्यंत आपण पाहिलेलं नव्हतं. पण या शिक्षकांमुळे एवढी मेहनत घेतात. शेख कुमार दादा मातीत पाणी जशी मूर्ती घडवतात तसं हे शिक्षक कार्यक्रम तसं काम करतात की त्यांना डायरेक्ट चालत्या बोलत्या रोपट्या फांद्या फुलवण्याचे काम करतात. डायरेक्ट चालत्या रोपट्याला आपण झाड बघतोच, जसं पाणी घालतो तसं मोठं होतं, जसं त्याला पानं फुलं येतात फळं येतात, तसंच यांना चालत्या झाडाला पाणी घालून त्याला मोठं केलेलं आहे. कारण की नवी दावडीचं गाव म्हणजे नाव म्हणजे तालुक्यामध्ये आज अजबच गोष्ट आहे. नाही तर आजपर्यंत माझं 32-33 वय, पण मग आजपर्यंत तालुक्यात नाव ऐकलंच नव्हतं आपल्या नवी दावडीचं. नवी दावडीचं आज नाव त्यांना मोठं केलेलं आहे. आणि कार्यक्रमाची त्यांची पूर्ण प्रॅक्टिस त्यांनी घेतलेली आहे. आपल्याला कार्यक्रमासाठी डान्सर मिळत नव्हता. डान्सर 8 दिवस चर्चा चालली त्यांची, रोज सकाळ संध्याकाळ रोज आपल्याला काय करायचंय, डान्सरनी भेटत काय करता चालूच त्यांची शोधाशोध, याला फोन लाव त्याला फोन लाव, कोणीच नाही म्हणत होतं. शेवटून डान्सर मिळाले, 2 मिळाले, ते बी फक्त 2 घंट्यासाठी. सकाळी एक यायचे, सकाळी प्रेम सर यायचे, 2 घंटे राहायचे, 7ला यायचे. ते पण त्यांच्याकडे टाइम नव्हता, बिचारे 8:30ला उठायचे, 9ला कामाला जायचे बोदवडला अमर डेअरीला. पण त्यांनी 7 वाजता उठायचे, सकाळी 6:30ला उठायचे, 7 वाजता आपल्या इथं हजर व्हायचे. त्यांनी पण खूप मेहनत घेतली आपल्या कार्यक्रमासाठी, प्रेम सरांनी आणि अक्षय सरांनी तर मी दुपारून एकदमच. कारण की इकडच्या इकडे शाळा झाली, घरी पण जायची नाही, डायरेक्ट दुपारून लगेच आपल्याकडे. एवढी चिकाटी आणि आपल्या इथले मुलं म्हणजे देवाघरची फुलं चाईल आहे अशी गंमत आहे. कारण की त्यांना एकच साथ म्हणजे कार्यक्रमाला साथ म्हणजे डान्सर आणि कलाकार हे 2 मेन. आणि सगळ्यात मेन म्हणजे ते घडवून आणणार तेच म्हणजे आपले शिक्षक. तिघं शिक्षक एवढी कडाईने मेहनत घेतात असं कोणीच बघितलं नाही आयुष्यात. ती 32 वर्षाचा आहे पण अजून पण नाही बघितलं की एवढी जिल्हा परिषदचे शिक्षक एवढी मेहनत घेऊ शकतात. आज बघितलं मी की एवढी मेहनत घेणे म्हणजे आश्चर्यच आहे. कारण की इंग्लिश मीडियम म्हणजे 600 रुपये भरा आणि एक डान्स घ्या. आपल्या इथं 300 रुपयामध्ये 4-5 डान्स फ्री. एका डान्सवर 4 डान्स फ्री आहे आपल्याकडे. डायरेक्ट 300 रुपये गेले आणि 4-5 डान्स मध्ये मुलं आहेत आपल्याकडे. बर्डियासारखं नाही. बर्डियासारखं कसं असतं, इतर शाळासारखं बर्डिया आणि इंग्लिश मीडियम सांगतो मी, शाळेचं नाव काही घेत नाही, चुकलं माझं. इतर शाळांचं इंग्लिश मीडियमचं कसं असतं बा, 600 रुपये भरा आणि एक डान्स पाहिला की आपण घरी. आपल्याला इतकी उत्सुकता वाटते कार्यक्रमाची. TV बघा, कार्यक्रम बघा, एकदम आनंद असं प्रसन्न वाटतंय. नवी दावाडीमध्ये काहीतरी एकदम आश्चर्य होत आहे. गावागावातल्या लोकांचा मला फोन आला का, हो तुमच्या गावात काय सगळे लोक येऊन आले वा, काय तुमच्या गावात. म्हटलं वा कार्यक्रम, तो बी आमच्या छोट्याशा शाळेचा आमचा आज त्यांनी मुख्यमंत्र्यापर्यंत नाव पोहोचवलंय. या शिक्षकांनी आपल्या शाळेचा 3रा क्रमांक आलाय. मुख्यमंत्री माझी शाळा म्हणजे 3रा क्रमांक. 3ऱ्या क्रमांकासाठी त्यांनी एवढी मेहनत घेतलेली आहे. तिघ शिक्षकांनी भरपूर मेहनत. आपल्या शाळेचा नंबर आलाच पाहिजे, डायरेक्ट आलाच पाहिजे असं सांगायचं मला की आपल्या शाळेचा नंबर आलाच पाहिजे. एवढी मेहनत घेणी. आणि एक छोटीशी शाळा हो आपली, 1 ते 5 मध्ये. 1 ते 5 म्हणजे 1ली ते 5वी. इतर शाळा मोठमोठ्या शाळा आहे पण त्यांचं नाव नाही. आपल्याच्या छोट्याशा एवढ्या नवी दावाडीचं गाव नाव मोठं होणं म्हणजे एकदम आश्चर्यचकित गोष्ट आहे.
राहुल भाऊ त्या मुख्यमंत्री माझी सुंदर शाळेचा नंबर आला तिसरा त्याला 1 लाखाचं 1 बक्षीस लाखाचं बक्षीस मिळालेलं आहे आपल्या शाळेला. 1 ते लाखाचं बक्षीस काही अजून बक्षीस मिळालेलं नाही. अजून बक्षीस मिळालेलं नाही पण मिळेल. त्या 1 लाखाचे मानकरी हे 3 व्यक्ती आहेत. 3 व्यक्ती म्हणजे 1 लाखाचे मानकरी. त्यांनी एवढी मेहनत घेतली ते काही त्यांच्या घरी घेऊन येणार नाही. राहुल भाऊ, आम्ही आमचं कौतुक ऐकण्यासाठी इथे उपस्थित नाहीये. आमचा अजून कार्यक्रम भरपूर बाकी आहे. हे कौतुक करण्यासाठी तिथे लोक टिकले पाहिजे. कार्यक्रम बघायला नाहीये इथं. कौतुक तुमचं कौतुक काय आहे हे बघण्यासाठी मी आज स्टेजवर डिरिंग केलेली आहे आणि मला बोलायचं आहे. त्यांना सांगितलं होतं मी मला काहीतरी एक अशी धाडस द्या म्हटलं की मी स्टेजवर जाऊन बोलेल. मी आयुष्यात 32 वर्षाचा आहे पण अजून माईक घेतलेला नाही आणि स्टेजवर बोललेलो नाही. त्यांनी मला शाळेतील मुलांशी बोला म्हणे, एक फोटो घ्यायचा आहे तुमचा, मुलांशी संवाद करा. पण तेवढी पण डेअरिंग मुलांसमोर बोलूच शकत नाही कारण की आपली मुलं एवढे हुशार आहे की आपल्या पेक्षाही त्यांना टॅलेंट आहे. एवढे टॅलेंट त्यांनी भरलाय त्यांच्यामध्ये की मी त्या मुलांसमोर बोलू शकत नाही. एवढे टॅलेंट आहे आपल्यामध्ये. शाळेत पण ते फोटो काढण्यासाठी वरतून त्यांना माहिती येते की मला बोलवायचे सर राहुल भाऊ तुम्ही बोला मुलांशी काहीतरी संवाद करा. मी त्यांना सांगतो मी उभा राहतो मग तुम्ही काढा फोटो. बस एवढंच व्हायचं. एक शब्दही बोलू शकत नव्हतो कारण की आपल्या मुलांमध्ये एवढा टॅलेंट आहे. एवढा टॅलेंट त्यांनी तिसरा क्रमांक 1 लाखाचं बक्षीस ते काही त्यांच्या घरी घेऊन जाणार नाही. ते आपल्या शाळेसाठी केलं आहे. आपल्या शाळेसाठी केलेलं आहे की 1 लाख भेटले म्हणून 3 हिशे टाकू तसं काम नाही बरं. ते 1 लाखाचं बक्षीस आपल्या शाळेसाठी सोडून जाणार आहेत. त्यांनी दुसरं काम म्हणजे आपल्या शाळेची 4था रूम आहे आपल्या इथं, त्या रूमची दुरुस्ती केलेली आहे. दुरुस्तीसाठी त्यांनी 3 लाख रुपये आणलेले. शासनाकडून 3 लाख रुपये मिळालेले आपल्याला. त्या शाळेचं लवकरच काम चालू होणार आहे. त्यात म्हणजे जिल्हा परिषद शाळेमध्ये सौर ऊर्जा म्हणजे लाईट गेली तर आपल्या गावात लाईट राहील आणि आपल्या शाळेत लाईट राहील. म्हणजे किती प्रकाश. गावात लाईट नाही शाळेत लाईट आहे. किती आश्चर्यजनक शाळा आहे. समजा गावात लाईट नाही वा त्या गावामध्ये गेलो आम्ही तर शाळेत गावात लाईट नाही शाळेत लाईट होती हो. अशी गंमत झालेली आहे आपल्या गावात. कारण की सौर पॅनल म्हणजे 2 लाखाची वस्तू एकूण त्यांनी 6 लाखाची कामं आणलेली आहे आपल्या शाळेत. 6 लाखाचे कामं त्यांचं कौतुक आज मला स्टेजवर करायचं आहे. 6 लाखाचे कामं आणून कधीच त्यांनी म्हटलं नाही की आम्ही केलं. असं कधीच नाही. कधीच बोललेली नाही ते की सर राहुल भाऊ आम्ही करतो म्हणून हे आहे बरं. कधीच नाही. की शिक्षक एवढे कठीण आहे तेवढी डेअरिंग नाही भाऊ पुढे येऊन बोलायची आपली पब्लिक समोर. चालेल भाऊ फायदा लावला तरी त्याला. तुमची सत्कार राहुल भाऊ तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण करून घ्या. त्यांचा सत्कार करू. त्यांचा एक मोठा गाजावाजात सत्कार करायचा आपल्याला. त्यांनी स्टेजवर यायचं आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. शाळा व्यवस्थापन